नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिलाई वर्ल्ड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साधारण 5, 6 ते 7 वर्षाच्या मुलीसाठी परकर आणि पोलक्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची। तर याकरता इथे 2 फॅब्रिक मी घेतलेले आहेत, म्हणजे 2 कलरमध्ये आपण बनवणार आहोत। तर परकरसाठी जे फॅब्रिक घेतलेलं आहे खणाचं फॅब्रिक ग्रीन कलरमध्ये, आणि पोलकं जे आहे त्यासाठी इथे साधारण वांगी कलरची अशी जी आहे खणाची साडी मी घेतलेली आहे। अस्तर घेतलेला आहे, तर सुरुवातीला अस्तरवरती कटिंग करायची आहे दाखवल्याप्रमाणे। अस्तर इथे 4 फोल्डमध्ये मी ठेवून घेतलेला आहे। माझ्याकडची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि टोटल जे अस्तरची उंची आहे 16 इंच घेतलेली आहे। शोल्डरसाठी 5.5 इंचावरती मी मार्किंग केले या साईजमध्ये, आणि त्यानंतर तिथूनच खाली आमहोलसाठी मी 5.5 इंचावरती अजून एक मार्क करणार आहे। 5.5 इंचावरती मार्किंग करून सरळ रेष आखून घेतली। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे चेस्टचं मेजरमेंट। टोटल चेस्ट जी आहे ती 28 इंच आहे या साईजमध्ये, आणि त्याचा चौथा भाग करून 7 इंचावरती मार्किंग केलं। त्यानंतर तिथून खाली 5 इंचावरती साधारण आपल्याला वेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर इथे मी साधारण 6.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे, म्हणजे फक्त अर्धा इंच जे आहे आपण इथे फिटिंग केलेली आहे। त्याचबरोबर जो खालचा भाग आहे तिथे आपल्याला साधारण 9 ते 10 इंच अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे। तिथे तुम्हाला हिप राऊंडचा 4th पार्ट घ्यायचा असतो, पण जर तुम्ही जे चेस्टचं मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये 2 इंच साधारण आपण मार्जिन इथे ॲड केली, सेम ॲज इट इज ही लाईन अशी खाली वाढवून घेतली तरीही पण चालणार आहे। तर अशा पद्धतीने ही मार्किंग झाल्यानंतर आता आपण आमहोलसाठी मार्किंग करायचं। फ्रंट आमहोलसाठी 1 इंच, बॅक आमहोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, आणि दोन्ही मुंड्यांचा जो आकार आहे तो देऊन घेतलेला आहे। त्यानंतर गळ्याची मार्किंग करायची आहे। तर या साईजमध्ये साधारण 2.25 इंच जी आहे गळारुंदी घ्यायला हवी, पण इथे जी मुलगी आहे तिची तब्येत आहे त्यामुळे मी इथे गळारुंदी जी घेतलेली आहे ती 2.5 इंच घेतलेली आहे। साधारण 2.25 इंचापर्यंतच गळारुंदी जी आहे ती घ्या या साईजमध्ये, जर मुलीची तब्येत कमी असेल तर। गळ्याची खोली इथे मी 4 इंच घेतलेली आहे। अर्धा इंच शोल्डर डाऊनचं मार्किंग करून घेतलेलं आहे। गळ्यासाठी चौकोन आखून घेतला। त्यानंतर इथे आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे। तर मी पंचकोनी गळा जो आहे तो बनवणार आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घेऊ शकता। गळ्यासाठी मी असं मार्किंग केलं। त्यानंतर जो मागचा गळा आहे तर तो साधारण मी इथे 3 इंचावरती मार्किंग करणार आहे, म्हणजे अर्धा इंच शोल्डर फोल्ड झाल्यानंतर 2.5 इंचापर्यंत मागचा गळा जो आहे आपला डीप राहणार आहे। त्यानंतर मागचा जो गळा आहे तिथे आपल्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे किंवा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायची। दोन्ही जे पार्ट आहेत आपले फ्रंट आणि बॅक दोन्ही सेपरेट करून घ्यायचे। त्यानंतर साडी ओपन करून घेतली। साडीवरती नथीची डिझाईन आहे, आणि काठासह जी नथीची डिझाईन आहे तो पार्ट जो आहे आपण फ्रंटमध्ये घेणार आहोत, म्हणजे नथीची जी पूर्ण डिझाईन आहे ती पुढच्या भागामध्ये येणार आहे पोलक्याच्या। अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलं, कटिंग करून घेतलेली आहे, आणि बॅक पार्टला देखील थोडासा प्लेन पार्ट आणि थोडीशी फ्लावर डिझाईन घेतली। आता जो परकर आहे त्याची कटिंग करायची। तर माझ्याकडे जे फॅब्रिक होतं ते मी डबल फोल्डमध्ये ठेवलेलं आहे। आता आपल्याला परकर जो आहे तो साधारण आपल्याला 28 इंचाचा तयार करायचा आहे, 27 ते 28 इंच। तर यामध्ये काठाची जेवढी रुंदी आहे तेवढा आपण बेल्ट बनवणार आहोत, तेवढी रुंदी जी आहे मायनस करायची, आणि जी पण तुमची संख्या येईल ती इथे खाली घ्यायची। तर मी 25 इंच हे फॅब्रिक उंचीला कट केलं। रुंदीला साधारण इथे तुम्ही पाहू शकता 33 इंच ते 34 इंच पुढच्या बाजूने असा 34 + 34 असा याचा घेर येणार आहे, म्हणजे जवळजवळ 60 इंच, म्हणजे 1.5 मीटरचा घेर जो आहे याचा येईल साधारण। आता आपण कटिंग झाली, स्टिचिंगकडे वळूयात। तर मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलं, आणि गळ्याचा भाग जो आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे। गळ्याचा भाग मी शिवून घेतला, आणि त्याचबरोबर बॅक नेक जो होता किंवा बॅक पार्ट होता त्याला सेंटरच्या बाजूने कट करून देखील मी स्टिच करून घेतलेला आहे। इथे आपल्याला काजे आणि बटन जे आहेत ते लावायचे आहेत, त्याकरता मी हा पार्ट शिवून घेतलेला आहे कट करून। अस्तर त्याला जॉईन केलेला आहे। आता जो फ्रंट पार्ट होता त्याची नेकची कटिंग करून घ्यायची आहे। इथे काळजी घ्यायची आहे की कुठेही शिलाई जी आहे ती कट नाही झाली पाहिजे। कट करून घेतल्यानंतर हा पार्ट जो आहे बाजूला करून घ्यायचा आहे आणि सरळ करून घ्यायचा आहे। जो फ्रंट पार्ट आहे किंवा तो सुलट करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे। छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून गळा जो आहे व्यवस्थित आपला फिनिशिंगमध्ये तयार होईल। तर सुंदर अशी गळ्याला जी आहे फिनिशिंग आलेली आहे। तुम्ही लेस देखील इथे लावू शकता, पण आपला जो फ्रंट पार्ट आहे त्यामध्ये ऑलरेडी डिझाईन असल्यामुळे मी इथे कुठेही लेसचा वापर जो आहे तो करणार नाही आहे। छान
फिनिशिंग आलेली आहे गळ्याला. साईडने सर्व अस्तर जे आहे ते शिवून घ्यायचं. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, स्लीव्सची कटिंग करायची. फॅब्रिक मी ते 4 फोल्डमध्ये ठेवलेलं आहे आणि साधारण 5 इंचाचा इथे काठ आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आता इथे मी मार्किंग करणार आहे 9 इंचावरती आहे आणि अशा पद्धतीचा एक बॉक्स जो आहे मी तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला स्लीव्सचा जो बॉटम आहे त्याची फिटिंगची मार्किंग घ्यायची आहे प्लस 1.5 इंच. दंडघेर आहे साधारण 5.5 ते 6 इंच प्लस 2 इंच याच्यामध्ये मी घेतलं आणि अशी तिरकी रेष जी आहे ती आखून घेतलेली आहे. त्यानंतर आता स्लीव्सचा जो आकार आहे तो आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आणि स्लीव्सची कटिंग करून घ्यायची. कटिंग केल्यानंतर याच पद्धतीने ह्याच आकारामध्ये आपल्याला अस्तर देखील कट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स्लीव्ज वेगळी देखील लावू शकता. फुगाबाही किंवा पफ स्लीव्ज जी आहे ती देखील तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता. आता दोन्ही भाग सरळ करून मी टॉप स्टिच करून घेतले, अस्तर जॉईंट करून घेतलं. त्यानंतर दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून आपल्याला शोल्डरची फिटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित शोल्डरची फिटिंग करून घ्यायची. त्यानंतर आता आपण स्लीव्ज जी आहे ती इथे अटॅच करायची. तर दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून स्लीव्ज आपल्याला अटॅच करून घ्यायची. स्लीव्जला मी अस्तर लावून घेतलेलं आहे व्यवस्थित. स्लीव्ज अटॅच करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला साईडने हा जो पोलका आहे आपलं त्याला फिटिंग करून घ्यायची आहे आणि बॅक साईडला काजे आणि बटन लावून घ्यायचे आहेत. तर हे पहा, सुंदर असं पोलकं जे आहे किंवा टॉप जो आहे तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला परकर जो आहे त्याची स्टिचिंग करायची. तर साधारण 16 इंचाचा इथे कमराचा जो बेल्ट आहे तो 16 इंचाचा मी घेतलेला आहे आणि 2 पीस जे आहेत ते कट करून घेतले, ते जॉईन करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने बेल्ट मी जो आहे तयार करून घेतला, म्हणजे 32 इंचाचा जो आहे बेल्ट तयार करून घेतला मी. अस्तर घेतलेलं आहे परकरसाठीचं. आता मेन फॅब्रिकच्या आतमध्ये आपल्याला अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने ठेवायचं आणि पूर्ण पार्टला अस्तर जे आहे ते अटॅच करून घ्यायचं. अस्तर अटॅच केलं, बेल्टला देखील अस्तर अटॅच केलं. त्यानंतर आता जो बॉटम आहे त्याचं फॅब्रिक घ्यायचं आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स ज्या आहेत आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. सर्व प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूला राहील. अशा पद्धतीने सर्व फॅब्रिकच्या बेल्ट एवढ्याच आपल्याला प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत. बेल्ट अटॅच केला. त्यानंतर आता हा बेल्ट जो आहे तो आपल्याला सरळ बाजूने ठेवायचा आहे. हे पहा, सरळ बाजूने बाहेरच्या बाजूला याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर परकर उलटा ठेवून घ्यायचा. अशा पद्धतीने नेफापट्टी जी आहे इथे फोल्ड करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि परकरला साईडने जी आहे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. परकरला फिटिंग करून घेतलेली आहे आणि आता हा जो आहे फायनल लुक आहे परकर आणि पोलक्याचा. तर मैत्रिणींनो, 5, 6 आणि 7 वर्षाच्या मुलीसाठीचं जे मेजरमेंट आहे ते मी ते सांगितलेलं आहे. याच्यामध्ये कमी जास्त करून तुम्ही शिवू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. नेक्स्ट व्हिडिओ जो आहे आपला नऊवारी साडीचा व्हिडिओ असणार आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा.